कथा 7 दिवसामध्ये सांगणं म्हणजे काही सोपं नाही। सगळीच कथा जेवढा शिव महापुराणाची कथा आहे संपूर्ण पुराण 7 दिवसात वाचणं सोपं आहे, पण त्याची कथा संगीताच्या माध्यमातून करणं सगळंच सोपं नाही। म्हणून सारसा रूपामध्ये जेवढ्या कथा आपण यावर्षी ऐकल्यात किंवा ऐकतोय किंवा ऐकणार आहेत, राहिलेल्या कथा आपण पुढच्या वर्षी ऐकणार आहोत। कारण 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आत्ताच एकाच तासामध्ये ऐकणं शक्य नाही। अल्पश्च काले, थोडा काळ, त्यातही बहुविघ्नदाश्च, विघ्न अनेक आहेत। आपल्या माता मौल्यांचे एक तर तोंड बंद होतच नाहीत। आनंद दिलाही ते शांत बसत नाहीत, नाही दिला तरी शांत बसत नाही। शेवटी हे परवडले शांत बसणार, ही शांत राहते। म्हणून पुढे चालून श्री सुतजी महाराज ऋषभ अवताराचं वर्णन करतात। ह्याचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणामध्ये सुद्धा आहे बरं का। म्हणजे ऋषभ अवताराचं वर्णन करत असताना हे विष्णूचाही अवतार मान्य केला जातो आणि शंकराचाही अवतार मान्य केला जातो। ऋषभदेव भगवान यांनी भागवताचं वर्णन आहे 100 पुत्रांना जन्माला घातलं आणि त्यातले जे ज्येष्ठ पुत्र होते भरतो नाम ज्येष्ठ, जे ज्येष्ठ होते त्यांचं नाव भरतजी होतं, तेच पुढे चालून जड भरत राजा झाले। पण या ठिकाणी वर्णन आहे नवचतुर्युगामध्ये, द्वापार युगामध्ये मुनिश्रेष्ठ सारस्वत नावाचे जे व्यास झाले, त्यांचं ध्यान करत असताना ऋषभ नाम अवतार धारण करून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याचं प्रागट्यकरण झालं। त्यांची शिष्य पराशरजी, गर्गाजी, भार्गव सारखे त्यांचे शिष्य झाले। पुढे चालून योग मार्गामध्ये सदृढ बनले आणि अशा ऋषभ नामक अवताराचं जे वर्णन आहे, जास्तीत जास्त या अवताराला जैन धर्मामध्ये जास्त पूजलं जातं। आमच्याकडे नाशिक जिल्ह्यामध्ये मांगीतुंगी नावाचं क्षेत्र आहे, ज्या क्षेत्रावर आजही 108 फुटी मूर्ती ऋषभदेव भगवंताची बनलेली आहे। आणि तिथे उद्घाटन करण्यासाठी स्वतः आपले भारताचे राजे असणारे भारताचा राजा आदरणीय मोदी साहेब त्या ठिकाणी आले होते। म्हणजे या भगवंताचं जास्तीत जास्त पूजन मान्यता जैन धर्मामध्ये जास्त केली आहे। असं काही नाहीये, देव आपण नेमून घेतलेले। देवाने स्वतः नाही म्हटलं की मी या जातीतला आहे, या धर्मातला आहे, या कुळातला आहे, नाही, तुम्ही आम्ही एका देवाची निवड करून घेतली। ज्या प्रकारे शैव संप्रदाय असेल, शैववाले म्हणतात भगवान महादेव हमारे, महादेवाला कोणी पुन्हा उपासना करायची। वैष्णव म्हणतात बोले विष्णूजी हमारे इष्ट वही है। वारकरी म्हणतात आमचा विठ्ठल आहे। अशा प्रकारे अनेक संप्रदायाने, अनेक जातीने, अनेक धर्माने ते गेले त्यांच्या ऐकायला, त्यांना सांगावं नाही लागत। ते चुकून या रूपाला, या देहाला प्राप्त आहे। म्हणून संप्रदायात तुम्ही आम्ही नेमून घेतलंय किंवा तुम्ही आम्ही त्या देवाला आपलंसं ठरवून घेतलं की या धर्मातला हा देव, तर देवाने नाही सांगितलं, बोले राम भी वही आहे, अल्लाह भी वही आहे। कधीतरी विशेष वाटतं भगवान परमात्म्याची ती आकृती, लीला, ती कलाकृती बघून, जी कलाकृती तुम्ही आम्ही सुद्धा बघू शकत नाही, बनवू शकत नाहीत। एक बार एक हिंदू बंधूने एक मुस्लिम बंधूकडे गेला आणि त्यांच्या धर्मामध्ये नमाज वाचली जाते। तो बालक जन्मतः नुकताच जन्म घेतलेल्या बालकाचं शुद्धीकरण करून त्याला पहिली नमाज ऐकवतात। पुढे चालून जसा तो बोलायला लागतो ना,
तो पहिले अम्मा शब्द बी बोलू शकत नाही, अब्बा शब्द बी बोलू शकत नाही, पण पहिले त्याला नमाज वाचणं शिकवतात. हे त्यांच्या धर्माची संस्कृती ते बाळगतात. आपले लेकरू जन्माला आलं ना, आई पप्पा म्हणलेलं आनंद आवडतं. लेकरू जन्माला आले त्याने नुकतीच एखादी शिवी देऊ द्या ते आवडतं. पण अशी कुठलीच आई नाही अजून की ज्याने जन्मल्या या गावातली आई आहे का अशी अजून की जन्मल्या बरोबर बाई ही गीता आहे, बाबा ही गीता आहे, गीता भगवान कन्हैयाने गायली आहे आणि ही गीता तुमच्या आमच्या जीवनामध्ये आपल्याला मार्ग देण्याचा प्रयत्न करते. ही गीता सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. तुम्ही आम्ही कधी ऐकवलं? बोला ना, असं करा, बोला. आज तर तुम्ही मान्यच करा, नाही ऐकवलं. आपण नुकत्याच जन्मलेल्या बाळाला आ उ जी जू सगळं करणं शिकवतो, पण त्याला कधी ग्रंथांची आपल्या धर्मसंस्कृतीचा कधी परिचय करून देतो? आपल्या धर्मशास्त्रामध्ये कुठले ग्रंथ वाचले जातात? आपल्याला मार्ग दाखवणारे ग्रंथ कोणते आहेत? जर मार्ग भटकलो तर भटकलेल्या जीवाला चांगल्या मार्गावर आणून देणारे ग्रंथ कोणते आहेत? ते ग्रंथ कोणत्या संतांनी लिहिले आहेत? ते संत कुठले आहेत? कशा प्रकारे ते अवतार धारण करतात? कुठल्या भगवंताचं आपण नामचिंतन केलं पाहिजे? आपण आपल्या पुत्राला किंवा मुलीला सांगतो? बोला, मान्य करा. नाही सांगत. कारण का? आपण हिंदू आहेत. हेच ना, हिंदू असण्याचा लई अभिमान बाळगतात ना. हिंदू असण्याचा किती मोठा अभिमान आहे. हा अभिमान आहे आपला. फक्त हिंदू आहे, हम गर्व से कहो हिंदू आहे. मी तर मानते मुसलमान बांधवांना त्या बाबतीत की जन्माला आलेल्या लेकराला पहिले काही शिकवा अगर ना शिकवा, पण त्याला त्यांच्या मंदिरामध्ये घेऊन जाऊन, मस्जिद त्यांच्या मस्जिदीमध्ये घेऊन जाऊन तिथे पहिले माथा टेकवून शिकवतात. इथे आपला अल्लाह आहे, इथे आपला भगवंत, इथे आपला ईश्वर आहे. बाकी मी त्यांचे दोष नाही बघत, पण हा गुण त्यांच्यापासून घेण्यासारखा आहे. जसा माथा टेकवला पहिले त्याला नमाजाचं दर्शन करतात. हा आपला ग्रंथ आहे, आपल्या धर्माचा ग्रंथ आहे. आणि ही नमाज वाचणं, नमाज वाचून त्या अल्लाचं एक प्रकारे धन्यवाद करणं की देवा तू आम्हाला जन्माला घातलंस, तुझ्या पुढे माथा टेकवण्याची बुद्धी दिलीस, हा ग्रंथ वाचण्याची बुद्धी दिलीस. इथपर्यंत ते आपली संस्कृती बाळगतात, जपतात. मग आपण कोणत्या तऱ्हेने म्हणतो आपण हिंदू अभिमानी? कशा तऱ्हेने? आपण आपल्या लेकराला काय शिकवलंय सांगा? ठीक आहे, आज महाशिवरात्री आहे. महाशिवरात्रीची कथा वाचून भगवान शंकराच्या अनेक रूपाचं वर्णन करून 1 तासाने मी कथा संपवेल. पण ते तुम्ही खरंच तुमच्या डोक्यात घेणार आहेत का? नुसतं हो म्हणणार आहे? कधी आपण आपल्या लेकराच्या डोक्यात घातलंय? जन्मल्यापासून कधी दाखवलं त्याला? मोबाईल दाखवतो आपण. नुकतंच जन्मलेलं बाळ पहिली टीव्ही कडे बघत आहे, टुकरू टुकरू बघतंय. पण त्याला टीव्ही कडे बघण्यापेक्षा मी तर म्हणते घरातली टीव्ही हटवून द्या तोपर्यंत, जोपर्यंत त्याला कळत नाही. एकदाच बघण्याची, त्याला ग्रंथाला बघण्याची सवय लागेल ना. हरकत नाही, तुम्हाला नाही वाचता येत ना, हरकत नाही, नका वाचू. घरात जशा प्रकारे तुम्ही सजवलेल्या वस्तू सजवतात ना, शोच्या वस्तू सजवतात, ठेवतात ना, कधीतरी त्या शोच्या वस्तूच्या जागेवर एक ग्रंथाचा कप्पा तयार करा. कधीतरी तिथे घरामध्ये ज्ञानेश्वरी ठेवा, एक कधीतरी गीता ठेवा, कधीतरी शिवमहापुराण ठेवा, कधीतरी रामायण ठेवा. नुकतं ते बघितलेलं जन्मलेलं बाळ ज्यावेळेस त्याला हळूहळू कळायला लागेल ना, जशा प्रकारे तो खेळणी समजू शकतो, आपण त्याला खेळण्या आणून देतो. खेळणं आणतो ना आपण, दाखवल्याशिवाय कळतं का त्याला हे खेळणं आहे? आपण त्याला दाखवल्याशिवाय कळतं का ही टीव्ही आहे? आपण त्याला दाखवल्याशिवाय कळतं का हा मोबाईल आहे? आपण दाखवल्याशिवाय कळत नाही. तसं त्याला हळूहळू दाखवा. हे ग्रंथ आहेत, हे आपल्या जीवनाला मार्ग देणारे ग्रंथ आहेत. चुकलास ना बाबा, कोणाला विचारू नको, ग्रंथाला गुरु बनव. वाचाल तर वाचाल, ही मन फुकट नाही लावून दिलेली. म्हणून मी तर म्हणते, ज्या प्रकारे आपले मुस्लिम बंधू असं करतात ना, सगळे समस्त हिंदू बांधवांनी त्या रीतीने का होईना तेवढा एक गुण त्यांच्याकडून स्वीकारला पाहिजे. नुकतंच जन्मलेलं बाळ त्याला मंदिरात घेऊन जा, हा आपला देव आहे, हा आपला इष्ट आहे, हे त्याला सांगा. ते नंतर
हे आपल्या हिंदू सनातन धर्म संस्कृतीचे हे ग्रंथ आहेत, जे आपले मालक साक्षात ते विटेवरच्या मालकाचे ते सुंदर सुंदर लीला बघत साधू संत महात्म्यांनी प्रगटले आणि तेच महात्मे हे ग्रंथ आपल्यासाठी लिहून घेतले. तुमच्या आमच्यासाठी हे धन ठेवून गेले, ज्या धनावर आपण संपूर्ण जगतामध्ये जरी फिरलो तरी कुठे हरू शकत नाही, असे ते ग्रंथ आपल्याला शिकवतात. हेच ते श्री संत गजाननजी महाराज त्यांनी लिहिलेला किंवा त्यांनी रचना केलेला किंवा त्यांचं पारायणकृत ग्रंथ हा ग्रंथ वाचला ना, त्या गजानन महाराजांच्या लीला कळतात. कशा प्रकारे ते प्रकटले, कशा प्रकारे स्वामीजींच्या मठात गेले अक्कलकोटला, कशा प्रकारे प्रभूंकडे गेले, विटेवरच्या मालकाला कशी भेट दिली, कशा प्रकारे मालकाने सांगितलं की इथे समाधी घ्या, हे समस्त त्या ग्रंथात लिहिलेलं आहे. बाळा कधीतरी याचं पारायण कर रे. मोबाईल मधले गेम सोडा ना, कधीतरी त्याला एक तरी ओवी वाचायला शिकवा. ती गजानन महाराजांच्या ग्रंथाची असो पारायणाची, ती ज्ञानेश्वरीची ओवी असो, अन्यथा नाथ महाराजांच्या ग्रंथाची ओवी असो. ओवीमध्ये अनेक ग्रंथ आहेत. संस्कृत वाचता येत नसेल ना हरकत नाही, पण त्या लेकराला सुरुवातीपासूनच स्नानाचा मंत्र शिकवा, जेवणाचा मंत्र शिकवा, भोजन करत असताना कोणता मंत्र म्हणावा, संध्याकाळ झाली दीप लावताना कोणता मंत्र म्हणावा, सकाळी उठल्यानंतर भगवान परमात्म्याचे आभार प्रकट करत की देवा आजचा दिवस सुखाने गेला. 10ला उठा, 12ला उठा, 1ला उठा, पण उठल्यानंतर हा दिवस दिलाय ना, आभार आहे रे तुझे. कधी त्याचा बोलावा येईल, कधी निघून जाईल काही सांगता येत नाही, पण तुझ्या कृपेने आजचा हा दिवस पाहायला मिळतोय, आभार आहे तुझे. कधीतरी त्याला आभार मानणं शिकवा. मी तर म्हणते प्रत्येक मायबापाने पहिला संस्कार जर कुठला द्यावा ना, कुठले नका संस्कार देऊ, पण मोठ्यांच्या पायावर त्या लेकराला झुकणं पहिली शिकवा. बाबा नका, तुम्हाला किळस येते ना, नका. कुठेतरी मोठेपणा अहंकार वाटतो ना, हरकत नाही दुसरे, पण हे माय, ही माय, हे वडील आहेत आणि या वडिलांचेही आई वडील आहेत, अर्थात ते तुमचे सासू सासरे. सगळ्यात प्रथम ज्येष्ठ नागरिक घरातले ते, आपल्या घरातले ज्येष्ठ प्रमुख, त्यांच्या पायावर प्रथम झुकणं शिकवा. कारण या वृद्धावस्थेतील ज्या माता भगिनी आहेत ना, यांच्याकडे जे अनुभव मिळतात ना, जगात कुठेच अनुभव भेटत नाही, कुठंच भेटणार नाही तुम्हाला. ह्यांच्याकडे जी शिकवण आहे ती शिकवण कुठेच भेटणार नाही. पण आजकालचं ऐकत नाही. नसूनबाई ऐकती ना तिची लेकर ऐकते, काय बडबड करते म्हणते, हीच ऐक ना, ऐकूच नाही म्हणते. कधी देरे म्हणते तिचा दरवाजा बंद करून, बरोबर ना, कशाला बडबड करत राहते म्हणती म्हातारी, असंच म्हणता ना तुम्ही तुमच्या भाषेमध्ये. सगळ्यात मोठा शिक्षक आहे आपल्या घरातला, आपल्या आजी आजोबा. जे ते शिकवतात ना, ते दुनियात कोणी शिकवू शकत नाही. आता गेल्यानंतर आम्हाला वाटतं, आजी तर पहिल्यापासूनच नाही आम्हाला, पण आता आजोबा गेले, आता वाटतं की खरंच त्यांनी संपूर्ण जीवन त्यांचं जे घातलं आणि त्या जीवनातलं जे घेण्यासारखं होतं आमच्यासाठी, ते आता गेल्यानंतर कळतं. पण आता उपयोग नाही. आईकडचे आई वडील आहेत पण वडिलांकडचे नाहीत. म्हणून जोपर्यंत घरात ते मोठे माणसं आहेत ना, त्यांना विचारा, तुमच्या आई वडिलांना येत नसणार किती शिक्षित राहो. बरं मला एक सांगा, शिक्षण कशासाठी करतो आपण? एवढं जे स्कूल कॉलेजचं शिक्षण घेता, आज त्या डिग्री शिवाय कुठंच जागा भेटत नाही, कुठं विचारलंही जात नाही. हरकत नाही, चला तो कागद तुम्हाला नोकरी देतो. नोकरीसाठी शिक्षण करता? हा म्हणा, फक्त नोकरीसाठी शिक्षण आपण फक्त नोकरीसाठी घेतो का? आजकाल तर फक्त नोकरीसाठीच घेतले जाते. बाकीचे संस्कार, त्या संस्काराची आता अत्यंत गरज आहे. पहिला संस्कार मोठ्यांच्या चरणावर झुकायला शिकवा. कधीतरी त्याला हात जोडणं, हे 5 बोटाला स्पर्श झाले पाहिजे आणि दुसऱ्यांच्या स्त्रीचरणी नतमस्तक होता आलं पाहिजे, हे शिकवा. मोठ्यांचा आदर करणं शिकवलं पाहिजे. दुसरं, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सांस्कृतिक जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचा परिचय देणं शिकवा. जोपर्यंत हे ग्रंथाचा परिचय त्यांना होत नाही ना, तोपर्यंत कळत नाही. त्या दिवशी मी घोड्याचं उदाहरण दिलं, एक्झाम्पल नाही, आपल्या या चंपीला बघून एक ताईने, मला आठवत नाही त्या कुठल्या बाई होत्या, त्यांनी म्हणल्या की माझ्या मुलीला घोडी कळली नाही. घोडी, माझ्या मुलीला घोडी कळली नाही. मी कुठेतरी ऐकलं होतं. मग आपल्याला जर एवढं कळत नसेल तर आपल्या शिक्षणाचा काय उपयोग आहे? गुलामगिरीची भाषा आपण शिकतोय, इंग्लिश हॉर्स म्हणलं की कळलं,
घोडी म्हणले की कळाले नाही. मी म्हटलं लेडीज हॉर्स सांगायला पाहिजे होतं. मग मी म्हणत नाही, इंग्लिशचे शब्द आपल्याला कळतात. मी म्हणत नाही की तुम्ही टाकू नका, इंग्लिश मीडियमला टाकतात. पण कधीतरी अरे मराठी जर भाषा त्यांना कळत नसतं, संस्कृत तर दूरच राहिलं. गीता तर त्यांना उद्या म्हणतील कोणती गीता देवी आहे, कोणती गीता आणती असं म्हणतील. ज्ञानेश्वरी कुठून प्रगट, हे पण कधीतरी शिकवा. जेवढं स्कूल कॉलेज मधली टॉप लेवलचं शिक्षण तुम्ही त्यांना देता ना, कधीतरी आपल्या हिंदू संस्कृतीचंही शिक्षण त्यांना देत चला. हा कुठला गुरु देणार नाही, हे आई आणि वडीलच देऊ शकतात. म्हणून तुम्हाला सगळ्याला विनंती, पुढच्या वर्षी बोलवायचं असलं तर बोलवा, माझी हे नाही. पण जर बोलवताना तर मी म्हणते प्रत्येक घरातल्या लेकराला एक तरी संस्कृतचा श्लोक आला पाहिजे. शुभम करोति कल्याणम, एक तरी श्लोक आला पाहिजे तर बोलवा मला. पैसे कमवण्याच्या उद्देशाने बोलू नका, तुमच्या धावपळीच्या उद्देशाने बोलू नका, कुठल्याच उद्देशाने नाही. तुम्ही एवढ्या तातडीने कष्टाने हे कथा सुंदर आयोजन केलंय ना, तर किमान तुमच्या घरातले लेकर तरी त्याच्यामध्ये रुच झालं पाहिजे. हरकत नाही हो, बुडद्या ना एक दिवस शाळा बुडते तर काय करणार आहे, नोकरीच करणार आहे पुढे. पण त्याला इकडचं कळतंय का ज्ञान. काही म्हणतात एक दिवस शाळा नाही बुडली पाहिजे, का नाही बुडली पाहिजे. हे आपल्यासाठी आहे, आपल्या हिंदू संस्कृतीचा ग्रंथ आहे, हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. भगवान शिव कोण झाले, आज तो पोरगा शाळेत गेला, हरकत नाही. ऐतिहासिक सगळ्या घटना त्याला माहिती असाव्यात, एक सगळ्या परीक्षेत तो पास झालेला असावा, हरकत नाही. पण जर त्याला कधी आध्यात्मिक शिक्षणाच्या बाबतीत विचारलं गेलं, सात्विकतेचं वातावरण कसं निर्माण होईल, त्यातही आपण एकजुटीने कसं राहू, हे शिक्षण देत आणि घेत, आईकडून शिकत. मायबाप अध्यात्माची ही बाजू त्यांची तेवढीच पक्की होती. ते छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांच्या कीर्तनामध्ये जाऊन बसत होते. जिथं वेळ सापडन, जिथं कीर्तन चालू असन, वेळ गेली तर जाऊ द्या, वेळेचा विचार करीत नव्हते. पण कीर्तन चालू आहे ना, तिथे संतांच्या कीर्तनामध्ये जाऊन भगवंताची कथा ऐकणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेत. तेच साधू संतांचं चरित्र ऐकणारे, साधू संतांचा आशीर्वाद घेऊन काम करणारे ते छत्रपती शिवाजी महाराज आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेले. त्यांच्याच इतिहासाचं वर्णन आपण शिकत असतो शाळेमध्ये. मग शाळेतलं आपण सगळं शिक्षण घेतो, मग आध्यात्मिकचं शिक्षण का नाही? का आपल्याला त्याची लाज वाटते? टाळ घेण्याची, उभं राहून राहण्याची आपल्याला लाज वाटते, कथेत येऊन बसण्याची आपल्याला लाज वाटते, एक दिवस शाळा बुडवली तरी आपल्याला लाज वाटते. का? हे आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये किती किती देवांनी अवतार धारण केले, कशा प्रकारे त्यांचे चरित्र घडले, हे आपलं जाणून घेणं काम आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण शाळेत शिकण्यासाठी जातो ना, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आध्यात्मिकते बाजूला तितकीच दाद दिली. महाराज तितकाच वेळ त्यांनी आध्यात्मिकतेलाही दिलेला आहे. त्यांचे आदर्श तुम्ही सगळ्या प्रकारे घेताना हाही आदर्श घ्या, हे म्हणणं आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग, कीर्तन चांग. दे नाचे डोले, प्रेमेचे
हरपले देह भाव हरपले देह भाव कीर्तन ताग कीर्तन ताग कीर्तन ताग कीर्तन ताग कीर्तन ताग कीर्तन ताग होय अंग हरिरूप. मी तर म्हणते आपल्या गावात जर एखादं सत्कार्य चाललेलं असेल, सत्संग चाललेला असेल ना, हरकत नाही. रोज तुम्ही शाळेत पाठवता की नाही पाठवता? रोज शाळेत पाठवता ना, तितके दिवस घरी ठेवा लेकराला, सवय लावा ऐकायची. कारण भविष्यातले होणारे याच्यामधले कुठले संतही होऊन जातील सांगता येत नाही. कारण ज्या संतांनी आपल्याकडे ज्ञानेश्वरी रूपी, गाथा रूपी, गीता रूपी, भजनी मालिका रूपी, शिव महापुराण रूपी, भागवत रूपी, रामायण रूपी, महाभारत रूपी ग्रंथ जे आपल्याकडे ठेवून गेलेत ना, आता त्या ग्रंथांचा सांभाळ करणं तुमचं आमचं काम आहे. नाही तर पुढे भविष्यामध्ये असं होऊ नये. शिव महापुराण कशाला म्हणतात, त्याच्यामध्ये किती अध्याय आहेत हे की नाही. जसं आता काही काही गोष्टी पाहायलाच भेटत नाहीत. कशा प्रकारे त्याचा कोणता कलर होता, किती जाडीमध्ये होता, किती इंच मध्ये होता, समजतंय ना. असे प्रश्न पुढे अनुभवायला भेटू नये हे लेकरांना. म्हणून यांना कळायला पाहिजे की हे ग्रंथ, कारण ज्यावेळेस हे पुढे शिकतील आणि मोठे होतील ना भविष्यामध्ये, त्यावेळेस यांनी सांगितलं पाहिजे की हा आता आम्ही खरंच हिंदू आहेत. हा, ऐतिहासिक जेवढं आपण शिक्षण घेतो, वैज्ञानिक जेवढं आपण शिक्षण घेतो, तितक्याच परीचं आध्यात्मिकचं शिक्षण आजकाल लेकरांना दिलंच गेलं पाहिजे. दोघही एक समानतेच्या बाजू असल्या पाहिजेत. आणि त्याची सुरुवात ते तुमच्यापासून होऊ शकते. जर तुम्हीच केलं नाही तर लेकराला काय शिकवणार आहे? दिवसभर काम, खायचं झोपायचं, रात्री दिवसभर काम, रात्री झाली की खाणं झोपणं, पुन्हा दिवसभर काम, रात्र झाली की खाणं झोपणं, अशात आपले दिवस चालले ना. आपण काही शिकलोय त्याच्यातलं ना लेकराला शिकवतोय. हरकत नाही, तुम्ही जरी नॅशनल शिकलात ना, पण कधीतरी ग्रंथ आणून का त्याला वाचायला लावा. काय रे बाबा हे वाच रे, खडाखड खडाखड इंग्लिश वाचल्यानंतर कसं लेकरानं वाचल्यानंतर आनंद होतो आहे की नाही. मामा लेकरू इंग्लिश बोल, अरे काय गरज आहे, पुढे चालून बोलणारच आहे ना, हरकत नाही. कसा त्याच्यामध्ये आनंद येतो. कधीतरी लेकराने संस्कृतची भाषा बोलल्यानंतर तितकाच आनंद होऊ द्या. हा, काय गीतेचा श्लोक म्हणलाय, काय याने उभी गायली हो, भारी वाटलं. काय याने भगवंताचा एक सुंदर दृष्टांत सांगितला. माय बाप, का मी सांगते, आजकालची परिस्थिती तशी आहे. दुसरी गोष्ट, जे ऋषभदेव भगवान परमात्म्याने अवतार धारण केला ना, त्यांनी त्यांच्या लेकराला हाच उपदेश दिलाय. तुम्हाला प्रमाण देईल. नायम देह देह भाजा मृलोके कष्टान कामान न रहते विट पूजा में तपो दिव्यम पुत्रकायेन सत्वम शुद्धेद्यः ब्रह्म सौख्यम तनंतम. अरे देह किसी काम का नहीं है, अभी है, बाद में चला जाए. इसकी कब मिट्टी होगी पता ही नहीं चलेगा. थोड़ा सा आवाज बढ़ू दे. कष्टान कामान न रहते विट पूजा में. जब ये देह मर जाएगा, इसमें से प्राण चला जाएगा, इसके 3 मार्ग है, नष्ट होने के 3 मार्ग है. काळ देहासी अलखऊ, काळ देहासी अलखऊ. आम्ही आनंदी, आम्ही आनंदी, आम्ही आनंदी नाचू गाऊ. काळ देहासी अलखऊ, काळ देहासी अलखऊ. देह 3 मार्ग आहेत या देहाचे, मातीत मिसळण्याचे 3 मार्ग. एक तर
मारल्यानंतर काही जण याला भूमीत दफनवतात, बुजून देतात, त्याचं मातीच होणार आहे. आणि काही जण मारल्यानंतर फेकून दिलेत. ज्यावेळेस हा देह फेकून दिला जातो तर काही जीव जंतू येऊन तिथे खातात त्याला. खाल्याच्या नंतर त्याची विष्ठा केली जाते जीव जंतूची. तर अशा प्रकारे हा दुसरा मार्ग. आणि तिसरा मार्ग आहे अग्नीत जाळल्यानंतर त्याची राख होते. एक तर माती, दुसरी राख आणि तिसरी विष्ठा होऊन जाते. पण कुठल्याही मार्गाने गेलात तर मातीच होणार आहे. म्हणून कष्टान कामान न रहते विटभुजा में तपो दिव्यम पुत्र कायेन सत्वम. अरे तप करो और अपने भगवान को जानो. जब तक तुमको देह मिला है, उसने दिया है ना, तब तक उसको पहचानो. तस्मात् ब्रह्म सौख्यम तनंतम. बाद में कुछ फायदा नहीं, जब ये चला जाएगा फिर पछताओगे, हाय मैंने कुछ नहीं किया. खाया पिया, सुख से सोया, ना जमाना खोया, और कुछ नहीं किया. इसीलिए इतना सुंदर उपदेश देते हुए ऋषभदेव जी ने ये उपदेश कीर्ति मालिनी के साथ विवाह करने के बाद जब 100 पुत्र पैदा हुए, उन 100 म्हणजे 100 पुत्रांना त्या ठिकाणी हा उपदेश दिलेला आहे. श्री शिव महापुराणामध्ये याची कथा जी आहे ही संक्षेप मध्ये आहे, पण याची कथा खरी विस्तारामध्ये श्रीमद् भागवत महापुराणात है. इसीलिए भगवान का भजन अति जरूरी है. एक कवि ने बड़ा सुंदर गाया है, भजन श्याम सुंदर का करते रहोगे तो संसार सागर से तरते रहोगे. भजन शिव सुंदर का करते रहोगे तो संसार सागर से तरते रहोगे. सुंदर का करते रहोगे, संसार से पार करते रहोगे. भजन श्याम सुंदर का करते रहोगे, संसार से पार करते रहोगे. भजन श्याम सुंदर का करते रहोगे तो संसार सागर से तरते रहोगे. मिलेंगे किसी दिन, कृपानाथ बेशक मिलेंगे किसी दिन, कृपानाथ बेशक मिलेंगे किसी दिन. जो सत्संग पथ से गुजरते रहोगे, भजन शिव सुंदर का करते रहोगे तो संसार सागर से तरते रहोगे. अशा प्रकारे समस्त पुत्रांना उपदेश दिला. पुढे चालून श्री शिव महापुराणामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलंय. सौराष्ट्रे सोमनाथं च श्रीशैली मल्लिकार्जुनम उज्जैन्या महाकाल ओंकारममलेश्वरम परल्यां वैजनाथं च डाकिन्यां भीमशंकरं
सेतु वंदे तु रामेशं नागेशं दारुकावने वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारं भूसृणेशं शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नराः सप्तजन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति। शास्त्रकार म्हणतात या 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण सकाळ संध्याकाळ केलं पाहिजे। ह्याच्याने सर्वस्त पाप जणू भस्म होतात आणि भगवान परमात्म्याच्या चरणाची आवडही निर्माण होते। मैबाप त्यापैकी 12 ज्योतिर्लिंगांपैकी ज्या ज्योतिर्लिंगात त्रिदेव निर्माण आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, आणि ज्या ठिकाणी साक्षात माँ गंगा सुद्धा वास करतात, निवास करतात, आणि ज्या ज्योतिर्लिंगाचं वरचं लिंगच नाहीये तिथून हमेशा सतत जल निघत असतं, अशा ज्या ठिकाणी त्रिदेवही निर्माण आहेत असं असणारं क्षेत्र त्र्यंबकेश्वर जे आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये आहे। कधी कधी अभिमान वाटतो त्या जिल्ह्याचा असणारी, अशा जिल्ह्यात जन्माला आले मी। या जिल्ह्यात त्रिदेव बी आहेत, साक्षात जगत अंबिका बी त्या ठिकाणी आहे, जगत जननी सप्तशृंगी गडावरची, नंदुरी गडावरची सप्तशृंगी माता साक्षात 7 हात काढून तिथे अजूनही आहे विराजित। त्रिदेव पुन्हा तिथे आहेत, माँ गंगा आहे, आणि समस्त देवतांचे म्हणजे अर्थात ज्ञानोबारांचे गुरु असणारे सुद्धा निवृत्तीनाथ दादा त्या ठिकाणी आहेत, त्यांची सुद्धा समाधी तिथे आहे। जैन धर्मामध्ये मानले जाणारे आत्ताच ज्यांचं चरित्र आपण श्रवण केलं, ऋषभदेवजींची 108 फुटी मूर्ती सुद्धा त्याच ठिकाणी आहे। त्यातही भगवान प्रभू रामचंद्रजी वनवासाला गेले, तर ज्या वनामध्ये ते राहिले ते नाशिक मध्येच राहत। आजही काळाराम मंदिर म्हणून फार प्रसिद्ध आहे नाशिकचं मंदिर। अशा प्रकारे त्र्यंबकेश्वर क्षेत्रामध्ये पूर्वकाळची गोष्ट आहे। कथा सांगतायत की गौतम नामाचे विख्यात ऋषी झाले, त्यांची पत्नी होती अहिल्या, आणि ब्रह्मगिरीच्या दिशेने त्या ठिकाणी दक्षिण दिशामध्ये जिथे ब्रह्मगिरी आहे तिथे त्यांनी हजारो वर्षापर्यंत तक तपश्चर्या केली। 100 वर्षापर्यंत तक भयानक त्या ठिकाणी आवर्षण माने काळ पडला, दुःखमय वातावरण तयार झालं, आणि अशा वेळी मुनी मनुष्य पशु पक्षी मृग सगळे त्या ठिकाणी निघून गेले, कोणीही राहत नव्हतं। पण गौतम ऋषींनी ज्यावेळेस तपस्या केली, वर्षापर्यंत तक तपश्चर्या केल्यानंतर भगवंताच्या कृपेने वरुण देवजींच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी 6 महिन्यापर्यंत तक तप केल्यानंतर त्यांनी वरदान मागितलं, आणि वरदान रूपामध्ये वरुण देवजींनी सांगितलं कि इस भूमि को जो है मैं वरदान देता हूँ कि कभी यहाँ पानी की कमी जल की कमी नहीं होगी। बोले गड्ढा खोदो, उस गड्ढे में मैं अपने आशीर्वाद स्वरूप में ऐसा जल भर दूंगा वहाँ जल की कभी कमी ही नहीं महसूस होगी। तर त्या ठिकाणी ऋषींनी एक गड्ढा निर्माण केला, आणि तिथे वरुण देवजींच्या आशीर्वादाने दिव्य जल आजही त्र्यंबकेश्वर मध्ये आहे। तर त्या ठिकाणी समस्त गेलेले पशु पक्षी मनुष्य आदी त्या ठिकाणी त्या भूतलावर येऊन आनंदाने राहू लागले। महर्षींनी त्या ठिकाणी सुख घेत स्वतःचं दाम्पत्य जीवन सुरू केलं, आनंदामध्ये। कधी यज्ञयाग क्रिया कर्म करू लागले, शेतीही करू लागले, शेती करून सुंदर सुंदर प्रकारचे त्या ठिकाणी धनधान्य पिकवून समस्त ब्राह्मण जीवांना आनंद देत सुख देत त्या ठिकाणी नांदू लागले। अशा प्रकारे एक दिवस ब्राह्मणांच्या पत्न्या ब्राह्मणी अहिलेला भेटण्यासाठी आल्या, आणि तिचं ते सुखपूर्वक जीवन बघून
मनामध्ये कुठेतरी कपट निर्माण झाला आणि घरी ज्यावेळेस परतल्या तर स्वतःच्या पतींना सांगतायत, बोले जाओ, ये जो अहिल्या का पति है गौतम, इसने तप करके भगवान वरुण देव को प्राप्त कर लिया है। इतना सब आज सुखदायी वातावरण इसमें याद दिख रहा है ना, केवल इसी की वजह से है। बोले ऐसा कुछ कर्म करो कि इस भूमि से ये निकल जाए, इसको यहां से हटाओ। कोणी सांगितलं? बोला, लक्ष कुठे आहे आमचं? हां, 4 वाजत आले, पुढची तयारी करायची बाकी, आता का करावं? नाही ना? कुणी सांगितलं? ब्राह्मणींनी सांगितलं ब्राह्मणाला, त्यांच्या पतिदेवांना, बोले जाओ ऐसा कुछ कर्म करो कि यहाँ से निकल जाए। समस्त ब्राह्मणांनी, आता पत्नीच्या पुढे काय चालतो? हां, एखाद्या माणसाकडून सत्कर्म करून घ्यायचं असलं ना, ती काही करून सत्कर्म करूनच घेते, तो कसा का असणार, नास्तिक असू देत काही असू दे। पण एखाद्याला जर वाईट करायचंच असलं, मिसळूच नसन द्यायचं कोणात, तर ते बी करून दाखवते। समस्त ब्राह्मणींनी आपल्या पतिदेवांना सांगितलं, तर ब्राह्मण लोकांनी गणपतीची आराधना केली आणि गणपतीची आराधना करून गणपती बाप्पाला प्रगट करून घेतलं आणि गणपती बाप्पाला सांगितलं, प्रभू वरदान स्वरूपात आम्हाला काही द्यायचं असेल ना, हां, तर म्हणले बस या गौतम आणि अहिल्याने इथून निघून जावं, त्यांच्या हातून काहीतरी पाप व्हावं, असं काहीतरी कर। गणपती बाप्पाने समजून सांगितलं, अरे बाबा तुम्हाला काय कमी कशाची आहे? अरे वरुण देवाला प्राप्त करून इथे जलाची निर्मिती केली, एवढं सुखमय वातावरण आहे। समजून सांगितल्यानंतर सुद्धा बोले नाही, अपराधम विना तस्मै कृद्यताम हरिणेव च उपस्कृतम पुरा येस्तु तेभ्यो दुःख हितम नहीं, यदा च दीयते दुःखम तदा नाशो भवेदिह। इसको कुछ ना कुछ तो दुख दीजिए। गणेश जी के समझाने के बाद भी माने नहीं, तर आता प्रसन्नतापूर्वक प्राप्त करून घेतलेलं होतं। गणपती बाप्पा एक दुर्बल गाय झाले, गाय, आणि गायचं स्वरूप प्राप्त करून गणपती दैव त्या ठिकाणी जिथे शेती केलेली होती ना, त्या शेतीतला घास खाण्यासाठी गेले, गायचं स्वरूप धारण करून, दुर्बल गाय, आणि तिथे जशी खाण्यासाठी गेले, गौतम ऋषींच्या मनामध्ये कधी हाकलून देण्याचा विचार नव्हता की बाई तुला देतो मी, फक्त थोडी बाजूला सरक, असं म्हणून जसा तिला धक्का लावण्यासाठी गेले, जसा स्पर्श केला, पण दैववश त्याच ठिकाणी ती दुर्बल झालेली गाय, जसा त्यांचा स्पर्श झाला तशी धराशायी होऊन ती मरण पावली। मरण पावल्या पावल्या समस्त ब्राह्मण वृंद जेवढी होते एकत्रित झाले आणि गौतम ऋषींवर त्या ठिकाणी दोष देऊ लागले। अरे तुमने जो है गौ हत्या कर दी, तुमको गौ हत्या का पातक लगेगा, तुमने ये अच्छा नहीं किया। उसको कुछ उन सबको दुर्वचन कहने लगे। गौतम जी को डांटा, दुर्वचन कहा, पीड़ित किया, वो बारंबार फटकार करके धिक्कार देने लगे। उनको लगा अरे मेरे से ऐसा क्या अपराध हो गया कि गैया ही मर गई। बोले मैंने तो कुछ किया ही नहीं, उसको केवल स्पर्श ही करते वो मर गई, अब क्या किया जाए। क्षमा मांगने लगे, क्षमा नहीं चाहिए, फिर हम जो कहेंगे सो करो। क्या करे? बोले जाओ पति पत्नी मिलकर के 3 बार सारी पृथ्वी की परिक्रमा करो। जब वो पृथ्वी की परिक्रमा हो जाए 1 महीना तक व्रत करो, उसके बाद 100 बार माने 100 बार 100 वेळा या ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा करा। आणि हे झाल्यानंतर सुद्धा गंगा जी को लेकर के उसमें स्नान करो और 1 करोड़ पार्थिव लिंग का स्मरण करते हुए उसको स्थापित करो। पर्वत की 11 बार परिक्रमा करो। एवढं त्यांना तप करायला लावलं। 3 वेळा पृथ्वीची परिक्रमा, 1 महिन्यापर्यंतचा व्रत उपवास करायचा, 100 वेळा ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा करायची, त्यानंतर 1 करोड पार्थिव लिंग स्थापित करायचे, त्यांची आराधना करायची आणि त्यातही पुन्हा त्याच पर्वताची 11 वेळा परिक्रमा करायची। ज्यावेळेस त्यांनी तपस्या करायला सुरुवात केली, 3 वेळा संपूर्ण पृथ्वीची परिक्रमा करून, 100 वेळा ब्रह्मगिरीची परिक्रमा करून
1 करोड पार्थिव लिंग स्थापित करून त्या पार्थिव लिंगाची आराधना करीत 1 माहापर्यंत 1 महिन्यापर्यंत व्रत केलं आणि पुन्हा 11 वेळा पर्वताची परिक्रमा केली. भगवान शंकर माता पार्वती सहित प्रसन्न झाले. स्तुत्वा बहु प्रणम्येशं बद्धांजली विपुटस्थितः निष्पापम कुरुमाम देव ब्रवीदिति समो गौतमः. भगवंत ज्यावेळेस प्रकट झाले, प्रकट होऊन बोले वर मांगो. बोले प्रभु कुछ और वर नहीं चाहिए, कुछ देना ही चाहते हो तो एक ही बात दो, हमारे ऊपर लगा हुआ दोष जो गौ हत्या का पातक लगा है उसको नष्ट कर दो. बोले अरे कोई गौ हत्या नहीं लगी है, तुमने किसी गैया को नहीं मारा है. त्यावेळेस समस्त वृत्तांत सांगितला. ब्राह्मणांनी प्रसन्न केलं गणपती बाप्पाला. गणपती बाप्पाने गाईचं स्वरूप धारण केलं आणि त्याला स्पर्श केल्याबरोबर ती मरण पावली. पण ते मुळात ती गाय नव्हतीच, ते गणपती बाप्पाचं स्वरूप होतं. बोले धन्य हो तुम, धन्यासी कृतकृत्यासी पावतीम पावितम बोनम त्वया माम च पवाय गंगे त्वम पतंत निरवे ध्रुवम. तुमने गंगा जी को यहाँ तक लाया, इतनी परिक्रमा की, पृथ्वी की परिक्रमा की, 1 करोड़ पार्थिव लिंग स्थापित करके उनकी आराधना करते हुए व्रत किया. हम तुम्हारे ऊपर प्रसन्न हैं. बोले हम सदा ही यहाँ विराजित रहेंगे. आशीर्वाद देऊन त्या ठिकाणी गंगा मैयाजीचा सुद्धा स्तुतिगान केली आणि भगवान शंकराने आशीर्वादाच्या रूपामध्ये बोले अकेला मैं नहीं, हम तीनों मिलकर के त्रिदेव यहाँ पे विराजित रहेंगे. तभी से उस स्थान का नाम पड़ा त्रिदेव विराजित, इसलिए त्र्यंबकेश्वर नाम पड़ा. बोलिए श्री त्र्यंबकेश्वर भगवान की. अशा प्रकारे त्र्यंबक राज आज त्या ठिकाणी तिथे आजही त्र्यंबक नावाच्या ज्योतिर्लिंगाने निवास करतात. अशा प्रकारे 12ही ज्योतिर्लिंगाचं वर्णन केलेलं आहे. कधी जर पुढे भविष्यामध्ये अशी वेळ भेटली तर पुन्हा विस्तार स्वरूपामध्ये याचं आपण श्रवण करूया, चिंतन करूया. पण आज वेळ काळ बघून आमचे हे कलाकार दादा जे आहेत त्यांची ट्रेन बुकिंग केलेली आहे, म्हणून वेळेच्या अभावी या ठिकाणी शिव महापुराण कथेला याच ठिकाणी विश्राम देते. आणि तुम्ही सगळ्यांनी माझ्या पाठीमागून एक श्लोकाचं वर्णन करायचं, सगळ्यांनी हात जोडून. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमन तम नमामि हरिं परम नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परम नाम संकीर्तनं यस्य सर्व पाप प्रणाशनं प्रणामो दुःख शमन तं नमामि हरिं परम भोलेनाथांच्या श्रीचरणी आजच्या या शिवरात्री निमित्त वंदन दंडवत साष्टांग दंडवत. पण मात्र विनंती एवढीच, हे सर्वस्त जीवांनी एक ल्याचा नवे खेळ म्हणूनही मेळ मिळवलेला. सगळ्यांनी हातभार लावून या ठिकाणी एवढा सुंदर सत्संग 7 दिवस श्री शिव महापुराण कथा ज्ञान यज्ञ सोहळा, या यज्ञाचं ज्ञान यज्ञाचं या ठिकाणी सुंदर आयोजन करून 7 दिवस सुंदर प्रकारे कथा श्रवण केलीत. भगवान परमात्म्याचं चिंतन ऐकलं. देवाच्या चरणी एवढीच विनंती आहे की असं चिंतन, असा ज्ञान यज्ञ सोहळा करण्याची त्या ठिकाणी सामर्थ्य समस्त आमच्या माता भगिनी, आयोजक, नियोजक, समिती मंडळाला केवळ आत्ताच नव्हे, जोपर्यंत भूतलावर प्रभूचं चिंतन करण्याची क्षमता ते देतील तोपर्यंत यांच्या हातून ते करून घ्यावं एवढीच विनंती
या ठिकाणी भोलेनाथांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला या ठिकाणी विश्राम देते. छोटंसं भजन होईल, त्यानंतर आरती होईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर बोल.